गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुनश्च तुमचं एकदा स्वागत करतो. करंट अफेअरची सिरीज आपण घेतोय येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, त्यामधलं हे 8वं लेक्चर आहे. ओके, 7 लेक्चर ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड आहेत, ते बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण तुम्ही बघत असाल थंबनेलवर की एआयच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत ते इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आता मी नेहमी म्हणतो की ज्या सारख्या गोष्टी असतात किंवा सारख्या न्यूज असतात तर आपण जर एका ठिकाणी आणल्या तर ते कदाचित तुम्हाला रिव्हिजनला सोपं जातं. ठीक आहे, आणि मग एका म्हणजे एका सारख्या फील्डच्या गोष्टी जर आपण एका ठिकाणी आणल्या आणि त्याचे 10-15 न्यूज असतील तर त्यामध्ये आपल्याला एक फिगर आउट करू शकतो की यातल्या 5 इम्पॉर्टन्स आहेत. ठीक आहे, तर आता या लेक्चरमध्ये मी जे आहे एक एआयची वेगळी कॅटेगरी केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढ्या न्यूज आहेत, ओके, ज्या महत्वाच्या न्यूज आहेत की त्यांना एका ठिकाणी कलेक्ट करून मला असं वाटलं की ते लेक्चर, ठीक आहे, एक लेक्चर त्याचं घेऊन टाकावं. ज्या 10-20 न्यूज आहेत महत्वाच्या त्यासाठी या कव्हर कराव्यात असं मला वाटलं. ठीक आहे, कारण काय आपण पाहिलं एआय वरती मला वाटतं आता रिसेंटली ग्रुप बी मध्ये की ग्रुप सी मध्ये एक न्यूज आली, एक प्रश्न आलेला की जी भारतातली पहिली एआय अंगणवाडी कुठली, ते वर्धा नागपूर वगैरे ते आपण घेणार आहोत. तर हा एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर राज्यसभेला काहीतरी आपलं फ्रान्सची ऍक्शन समिट आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला. आणि म्हणून मला असं वाटतं की वर्षभर आपण वाचताना भरपूर साऱ्या न्यूज असतात एआय वरच्या, आणि मग जर एका ठिकाणी आपण जर ते आणल्या तर कदाचित ते सुद्धा मला रिव्हिजनला सोपं जाईल आणि असं मला वाटलं. ओके, आणि म्हणून मी आज ते एआयच्या सगळ्या न्यूज या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आता एआय म्हणजे एक टेक्निकल बाब आहे, पण एआयचं युग असल्या कारणानं काही न्यूज असतात या करंट अफेअरमध्ये फक्त फॅक्च्युअल गोष्टी आहेत. एक्झॅक्टली फक्त फॅक्च्युअल गोष्टी आपण बघणार आहोत. टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्ही या नोट्समध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, आपण फक्त फॅक्च्युअल गोष्टीकडे लक्ष देणार आहोत, टेक्निकल बाबीमध्ये बिलकुल जाणार नाही. ठीक आहे, त्यासाठी 20-30 मिनिटांमध्ये हे लेक्चर संपवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. ओके, चलो तर सुरू करूया. एआय काय असतं, काय आहे एआय? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर संगणकाची किंवा रोबोटची अशी क्षमता ज्याद्वारे तो मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असलेली कार्य स्वतः करू शकतो. ठीक आहे, तर हे एआय आहे, एक सहज व्याख्या म्हणून दिली. ठीक आहे, एआय तुम्हाला माहित असेल एआय काय असतं. तर बघा पहिली न्यूज. ठीक आहे, पहिलं काय, भारतातील पहिले एआय आधारित डेटा सेंटर, भारतातील पहिले एआय आधारित डेटा सेंटर पार्क. ओके, आता हे जे पार्क आहे ते कुठे उभारलंय? हे पार्क उभारलंय छत्तीसगड मधील नवा रायपूर येथे. ठीक आहे, कुठे? छत्तीसगड मधील नवा रायपूर येथे उभारण्यात आलेला आहे. बाकी काही लक्षात घ्यायची गरज नाहीये, एआयची न्यूज असल्या कारणानं बाकीच्या टेक्निकल बाबी आहेत आणि फक्त कुठे उभारलाय तुम्हाला इतकंच येऊ शकतं. ओके, अगदी फॅक्च्युअल प्रश्न येतो, 1 लाईन मध्ये डिरेक्टली प्रश्न येईल की भारतातील पहिलं एआय आधारित डेटा सेंटर कुठे उभारलंय, तर तुम्हाला सांगायला पाहिजे छत्तीसगड मधील नवापूर येथे. ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतर आहे इंडिया एआय मिशन. आता हे घेण्याचं कारण असं, ही न्यूज जुनी आहे. इंडिया एआय मिशन हे 2014चं मिशन आहे, पण ठीक आहे थोडस याच्या मला वाटलं की हे घ्यावं. ठीक आहे, जर मल्टी लाईन मध्ये जर क्वेश्चन आला तर कदाचित तुम्हाला ते सोडवायला सोपं जाईल. काय रे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताला जागतिक आघाडीवर नेण्यासाठी हा इंडिया एआय मिशन प्रोग्राम होता. ठीक आहे, आणि मग त्यासाठी जी रक्कम आहे ती 10,372 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह मंजूर झालेली महत्वपूर्ण सरकारी योजना आहे. ठीक आहे, सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे या ठिकाणी आपण 10,000 अधिक जीपीयू सह एआय कॉम्प्युटर्स वगैरे हे सगळं म्हणजे एक एआयच आहे. आणि कशा प्रकारे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय साठी प्रयत्न करत आहोत, तर त्यासाठी हे मिशन आपण राबवलं होतं. आणि त्याचं उद्देश काय होतं, तर एआय फॉर इंडिया, मेकिंग एआय इन इंडिया म्हणजे काय, या अंतर्गत
भारतातच AI तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हे याचं उद्दिष्ट होतं. आलं लक्षात? आणि बाकी 5 वर्षांसाठी एक 5 वर्षांची ही योजना होती या मिशन, आणि काही स्तंभ दिलेत, पिलर्स दिलेत. तर हे बघा, हे पिलर्स तुम्ही वाचून घ्या. ओके, तर इंडिया AI मिशन हे असलं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ते 2014चं मिशन आहे, हे लक्षात घ्या. 2014चं ते मिशन आहे. ओके, त्याचं उद्दिष्ट काय? AI फॉर इंडिया आणि मेकिंग AI इन इंडिया या अंतर्गत काय करायचं? भारतातच AI तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते सामान्य माणसापर्यंत पोहोचणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. हे एक गोष्ट लक्षात घ्या. आणि बाकीचं काही लक्षात घेतलं नाही तरी चालेल. ओके, चला नेक्स्ट. त्यानंतर आहे इंडिया फर्स्ट AI सेज. भारतातील पहिलं AI सेज. ओके, आता बघा, हे आपण कुठे उभारतोय? तर छत्तीसगड मधील नवा रायपूर मध्ये. छत्तीसगड मधील नवा रायपूर या ठिकाणी आपण भारतातील पहिलं सेज उभारतोय. लक्षात? ठीक आहे. त्याच्यापूर्वी आपण काय पाहिलं? आपण काय करतोय? भारतातील पहिलं डेटा सेंटर पार्क सुद्धा छत्तीसगड मधील नवापूर इथे उभारतोय. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. भारतातील पहिलं AI सेज हे सुद्धा आपण छत्तीसगड मधील नवा रायपूर या ठिकाणी उभारत आहोत. आणि हे सेज जे आहे ते आपण सेज उभारतोय, ते विकसित करणारी संस्था कुठली आहे? इन्स्टिट्यूट कुठली आहे? तर रॅकबँक डेटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड. रॅकबँक डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड दिसते तुम्हाला? रॅकबँक डेटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही ते विकसित करणार आहेत. बाकी टेक्निकल बाबी आहेत, डिटेल नोट्स मध्ये आहे, ते PDF तुम्हाला मिळून जाईल. तर फक्त आपल्याला इतकं लक्षात घ्यायचं आहे की भारतातील पहिलं सेज आपण कुठे उभारतोय आणि कुठली इन्स्टिट्यूट उभारते. ठीक आहे, नेक्स्ट. यानंतर आहे अंकिता AI न्यूज अँकर. अंकिता AI न्यूज अँकर. ओके, आता जे न्यूज अँकरिंग आहे ते न्यूज अँकरिंग करण्याचं काम या ठिकाणी अंकिता नावाचं AI आहे, तर हे करेल. ओके, आणि मग हे काय करते? ही अंकिता AI जी आहे, ही न्यूज अँकर जी आहे, ती प्रादेशिक भाषेतील भारताची पहिली AI या ठिकाणी न्यूज अँकर आहे. ओके, आणि ही आहे आसाम सरकारने ती लॉन्च केलेली आहे. कुणी केलेली? अंकिता ही आसाम सरकारने लॉन्च केलेली आहे. येतं लक्षात? ओके, काय विशेषता आहे? ती आसामी भाषेत रिअल टाइम बातम्यांचे या ठिकाणी अपडेट्स देण्यासाठी सक्षम असेल. येतं लक्षात? इतकं लक्षात घ्या. अंकिता AI न्यूज अँकर हे कुणी चालू केले? तर आसाम गव्हर्नमेंटने चालू केले. इतकं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे भारतातील पहिलं AI शहर. भारतातील पहिलं AI सिटी कुठलं आहे? तर लखनौ, उत्तर प्रदेश. ओके, भारतातील पहिलं AI सिटी कुठलं आहे? उत्तर प्रदेश, लखनौ. बस इतकंच लक्षात घ्यायचं. नेक्स्ट. त्यानंतर आहे सभासार. सभासार नावाचं एक टूल आहे, सभासार AI. आता एक AI टूल आहे. ओके, आता हे जे केले, हे जे लॉन्च केले किंवा हे जे विकसित केले ते केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने हे विकसित केले. म्हणजे काय? तर आपण जेव्हा ग्रामपंचायत, पंचायत यांचा जेव्हा कार्यक्रम वगैरे होतात किंवा यांचा जेव्हा बैठका वगैरे होतात, ठीक आहे, मग त्या बैठका झाल्यानंतर सगळा जो त्याच्यानंतर ते इतिपर्यंत आहे तो इतिपर्यंत लिहावं लागतो. ओके, आणि मग जे काही झाले भाषणं वगैरे सगळ्यांची वगैरे भाषणं आपल्याला ते लिहून काढायला लागतात. ते इतिपर्यंत ते लिहून काढायला लागतं. ठीक आहे, तर मग ते इतिपर्यंत आता आपल्याला लिहायची गरज नाही. तर ते सगळं रेकॉर्ड करण्याचं काम, ऑडिओ व्हिडिओ ते सगळं या दोन्ही फॉर्मॅटमध्ये ते काम करणं, सगळं रेकॉर्ड करण्याचं काम कोण करतो? तर सभासार नावाचा AI टूल आहे, तर तो या ठिकाणी करेल. ओके, कळतंय काय सभासार आहे? सभासार काय आहे? केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने या ठिकाणी ते विकसित केले सभासार नावाचं. ओके, इतकं लक्षात घ्या. बाकीचं काहीच नाही. त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट, भाषिणी नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आणि हे टूल भारताच्या भाषिणी या नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशनशी जोडलेले आहे. आणि यामुळे काय होईल? प्रादेशिक भाषेतील संवाद सहज या ठिकाणी समजू शकतात. आलं लक्षात? तर ही गोष्ट एक लक्षात घ्या. येते? लक्षात येते का? चला नेक्स्ट. यानंतर बघा, पुढची न्यूज आहे ग्लोबल AI सिटी इंडेक्स. ग्लोबल AI सिटी इंडेक्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये इंडेक्स वगैरे घेतले. ठीक आहे, आणि त्या इंडेक्स जे आहेत ते इंडेक्सच्या ते कशा प्रकारे लक्षात ठेवावेत हे पण आपण ट्रिक्स वगैरे आपण सांगितलेले, तर तो लेक्चर बघा. तर हे ग्लोबल AI सिटी इंडेक्स आहे. आता यामध्ये हा ऑगस्ट 2025 मध्ये हा अहवाल या ठिकाणी जाहीर झाला. कुणी केलं? तर काउंटर पॉइंट रिसर्च या इन्स्टिट्यूट द्वारे हा प्रसिद्ध करण्यात आला.
ग्लोबल AICTE इंडेक्स, काउंटर पॉइंट रिसर्च नावाची इन्स्टिट्यूट आहे, तिने हा इंडेक्स जाहीर केला. आणि मग यानुसार जगातील जी पहिली 5 देश आहेत, पहिली 5 टॉप देश कुठले आहेत, तर 1 नंबरला आहे सिंगापूर. फक्त इतकं लक्षात घ्या, सिंगापूर 1 नंबरला, आणि दुसरं जे आहे ते सेऊल आहे दक्षिण कोरियामधलं. इतकं लक्षात घेतलं चालेल. मग भारताची काय स्थिती आहे किंवा भारताच्या शहरांची काय कामगिरी आहे, तर भारतामध्ये जे आहे बेंगळुरू हे जे आहे भारताचे सर्वोत्तम AI हब म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे, आणि हे सर्वोत्तम हब म्हणून या ठिकाणी ठरलेलं आहे. ओके, म्हणजे आणि भारताचा जो बंगळुरू आहे त्याचा नंबर आहे 26वा नंबर आहे. कितवा नंबर आहे? 26वा नंबर या ठिकाणी आहे. बाकी मग बंगळुरू पाठोपाठ मुंबई आहे 27वा, दिल्ली आहे, चेन्नई आहे. पण तुम्हाला या ठिकाणी इतकं भारतातील शहरांचा क्रम विचारणार नाही, तर ग्लोबल AICTE इंडेक्स मध्ये एकतर जागतिक लेवलवरती देशांच्या जे 1 नंबरला आहे त्यांची क्रमवारी विचारू शकतात, 1 2 3. ठीक आहे. 1 नंबरला सिंगापूर हे लक्षात घ्या, 2 नंबरला सेऊल आहे दक्षिण कोरियामधलं, आणि 3 नंबरला चीन आहे बीजिंग. आणि भारतामध्ये जर 1 नंबरला कुठलं असेल तर ते बंगळुरू आहे. ते जे ग्लोबल जागतिक याच्यावरती क्रमवारीनुसार त्याचा बंगळुरूचा 26वा क्रमांक लागतो. येतं लक्षात. त्यानंतर मुंबई वगैरे आहे. नेक्स्ट फॅक्च्युअल आहे. त्यानंतर आहे AI इयर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर 2025. ओके, आता हे जाहीर केलंय ते अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने. कुणी जाहीर केलंय? अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने, AICTE. अखिल भारतीय AICTE या परिषदेने, या इन्स्टिट्यूटने AI इयर ऑफ 2025 म्हणजे 2025 हे AIचं शहर आहे, AIचं वर्ष आहे असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. येतं लक्षात. बघा त्याच्यानंतर बघा हे काही डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे, ते एकदा काही विशेष आपल्यासाठी महत्वाची नाहीये. ठीक आहे, खाली आहे, इथे खाली दिलंय. ओके, ठीक आहे. पॅरिस AI ऍक्शन समिट आहे 2025 ची, ते आपण पुढे येईलच. भारत आणि फ्रान्स या ठिकाणी सहअध्यक्षपद या ठिकाणी भूषवलं, तर हे सांगितलंय. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट. नंतर आहे वर्ल्ड्स फर्स्ट AI जनरेटेड कॅबिनेट मिनिस्टर्स, जगातील पहिले AI कॅबिनेट मिनिस्टर. आता जे एखादा मंत्री काम करतो, ठीक आहे, लोकांचे प्रश्न या ठिकाणी लोकसभेत राज्यसभेत मांडणे, ठीक आहे, तर हे जे एखादा मंत्री काम करतो, तर त्यासाठी या ठिकाणी एखादं AI जनरेटेड मिनिस्टर या ठिकाणी बनवलेला आहे. आणि मग तो बनणारा देश कुठला असेल, तर तो आहे अल्बानिया. कुठला देश आहे? अल्बानिया. या देशानं या ठिकाणी जगातील पहिलं AI कॅबिनेट मंत्री बनवलंय, आणि त्याला नाव दिलंय DA ला. काय नाव दिलंय? डायला. तुम्ही DA ला कुठे DA ला आहे, कुठे डायला आहे, तर हे बघा लक्षात घ्या. येतं लक्षात. जगातील पहिला AI जनरेटेड कॅबिनेट मिनिस्टर कोण आहे? डायला आहे. तर कुठल्या देशाने बनवलंय? तर अल्बानिया. ओके, येतं लक्षात. बाकी या ठिकाणी काही घेण्याची गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे QPI AI इंडस. QPI AI इंडस हा भारताचा पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक आहे. काय? फुल स्टॅक. फुल स्टॅक म्हणजे काय रे? तर त्याचा अर्थ असा की हार्डवेअर क्वांटम प्रोसेसर पासून सॉफ्टवेअर आणि AI आधारित ऍप्लिकेशन टूल्स पर्यंत सर्व गोष्टी पूर्णपणे भारतात विकसित केल्या आहेत. त्याचा फुल स्टॅकचा अर्थ असा होतो. ठीक आहे. आणि मग कुठला संगणक आहे तो? क्वांटम संगणक. भारतातील पहिला फुल स्टॅक क्वांटम संगणक QPI AI इंडस. ठीक आहे. QPI जी आहे ती एक बंगळुरूची एक स्टार्टअप कंपनी आहे. ठीक आहे. तर तिने हे या ठिकाणी हा संगणक बनवलाय. QPI AI इंडस. भारताचा पहिला फुल स्टॅक संगणक कुठलं असं विचारलं तर QPI AI इंडस, तर हे लक्षात आलं पाहिजे. ठीक. आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत या ठिकाणी तो बनवलेला आहे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आहे AI आधारित डेटा सेंटर. ठीक आहे. ही न्यूज आपण स्किप करूया, या डेटा सेंटर्स वगैरे पण पाहिले मगच. लेट मी चेक. ठीक आहे, हे राहू देतात. नंतर आहे सूर्या AI मॉडेल. काय आहे? सूर्या AI मॉडेल. आता काय रे?
सूर्या ए मॉडेल जे आहे ते आता एक अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा मॉडेल आहे. तो प्रामुख्याने सूर्याच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी आणि अंतराळ हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी डिझाईन केलेला आहे. सूर्या ए मॉडेल सूर्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे, तर त्या सोलार फ्लेक्स वगैरे ज्या आहेत त्या बाहेर पडतात, ठीक आहे, त्याचं अचूक वेध घेण्यासाठी, हवामानाचा अचूक वेध घेण्यासाठी किंवा सूर्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी बनवलेलं एक एआय मॉडेल आहे सूर्या एआय मॉडेल. म्हणजे कोणी बनवलं तर हे नासा आणि IBM त्या दोन कंपन्यांनी, नासा एक आहे आणि त्यानंतर IBM, त्या संयुक्तपणे या दोघा कंपन्यांनी ही विकसित केलेली आहे सूर्या मॉडेल. ठीक आहे, आणि मग खाली वैशिष्ट्य वगैरे दिली तर आपल्याला इतकं लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे, सूर्या एआय मॉडेल हे म्हणजे कुणी विकसित केलं किंवा ते कुणाचं या ठिकाणी हे आहे इन्व्हेन्शन आहे तर लक्षात आलं पाहिजे. सूर्या एआय मॉडेल हे नासा आणि IBM कंपनी दोघांचा संयुक्त या ठिकाणी हे संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. त्यानंतर आहे ए आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम. ठीक आहे, म्हणजे काय तर रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम. ठीक आहे, आता त्याचा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम, तर हे जे आहे जंगलाचे रक्षण करण्यासाठी आणि अवैध हालचाली रोखण्यासाठी वापरले जाते. आणि मग या ठिकाणी जंगलामध्ये पोचिंग असेल म्हणजे शिकार होत असेल किंवा काही इलिगल ऍक्टिव्हिटीज होत असेल तर त्या ठिकाणी त्यांना अलर्ट करण्यासाठी तर हे कुठल्या याने बनवले, कुठल्या राज्याने बनवलं तर मध्य प्रदेश या राज्यानं हे बनवले. तर मध्य प्रदेश या ठिकाणी हे पहिलं राज्य ठरले जे ए आधारित रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम त्यांनी या ठिकाणी लागू केले. येतं लक्षात. बाकी त्याचा उद्देश वगैरे जंगल अतिक्रमण असेल, बेकायदेशीर वृक्षतोड असेल आणि जमिनीच्या वापरातील बदल केलेले वेळेस शोधणे, तर ह्या गोष्टी या ठिकाणी येतात. तर फॉरेस्ट म्हटलं की एआय रिअल टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम म्हटलं की मध्य प्रदेश हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. येतं लक्षात. नेक्स्ट यानंतर आहे महाराष्ट्रातील उपक्रम पेंच व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, तर हे महाराष्ट्राचे काही उपक्रम आहेत पेंच व्याघ्र प्रकल्प वगैरे. त्यामध्ये त्या ठिकाणी पांटेरा एक एआय प्लॅटफॉर्म आहे, पांटेरा. ठीक आहे, हेच या बेसवरती येतं लक्षात. पांटेरा काय करतं बघा, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जून 2024 मध्ये वनव्या म्हणजे फॉरेस्ट फायर वनव्याचा शोध घेण्यासाठी हे पॅन्टेरा सिस्टीम आहे, पॅन्टेरा एआय प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, 3 मिनिटाच्या आत ते आगीचा इशारा देतो, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया यांनी जे आहे ते अनावरण नावाचा एआय टूल आहे, हे एक पोर्टल सुरू केले जे दर 15 दिवसांनी राज्यांना वृक्षतोडीचं या ठिकाणी काय करतं अलर्ट पाठवते. तर हे एक लक्षात घ्या. ओके, त्यानंतर हे आग आणखी शोधण्यासाठी गुगलने जे आहे ते फायर सॅट नावाची या ठिकाणी ही आहे एक फायर सॅट नावाची सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन मोहीम आहे सुरू केली, जी एआयच्या मदतीने काय करतं एका वर्गाच्या खोली एवढी छोटी आग देखील अवकाशातून ओळखू शकते. ठीक आहे, तर हे 2-3 गोष्टी लक्षात घ्या. काय पाहिलं आपण म्हणजे मध्य प्रदेश त्यांनी एआय बेस्ड रिअल फॉरेस्ट सिस्टीम लागू केली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की आगीला जंगलामध्ये लागलेल्या वन्यांचा शोध घेण्यासाठी पॅन्टर नावाचं सिस्टीम आपण पाहिलं. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हे लागू केलं. त्यानंतर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने जे आहे अनावरण नावाचं एक ए आधारित पोर्टल सुरू केले. ठीक आहे, जे ते पण सुद्धा वनव्याचं जे आहे वनवा आग लागल्यानंतर ते त्याचं अलर्ट पाठवतं. आणि गुगलचं जे आहे ते फायर सॅट आहे. नेक्स्ट त्यानंतर आहे यशोदा एआय अभियान. यशोदा एआय अभियान हे ऑलरेडी आपण अभियान या लेक्चरमध्ये कव्हर केले. अभियानाची म्हणजे कॅम्पेनची एक वेगळी कॅटेगरी बनवून आपण त्या लेक्चरमध्ये ते सगळे कॅम्पेन असेल, प्रोजेक्ट असतील, मोहीम असतील आपण कव्हर केल्यात. तर याच्यामध्ये घेण्याचं कारण असं की ते या लेक्चरमध्ये हे घ्यायचं कारण असं की एआय जे आहे एआय अभियान आहे आणि म्हणून याच्या न्यूजमध्ये हे घेणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे, यशोदा एआय अभियान मग काय रे नेमकं, तर हे ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत साक्षर करण्यासाठी सुरू केलेलं एक भारतातील पहिलं अभियान आहे. लक्षात. यशोदा एआय अभियान काय ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत साक्षर करण्यासाठी सुरू केलेलं एक मोहीम आहे. ओके, तर हे बघा 2025 मध्ये हे त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. आणि लॉन्च करणारी कोण इन्स्टिट्यूट कुठल्या तर राष्ट्रीय महिला आयोग
आणि त्यासोबत फ्युचर शिफ्ट लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे. ओके, याचं घोष वाक्य आहे यशोदा AI तुमची AI सखी. याचं घोष वाक्य आहे तुमची AI सखी. थोडंसं महत्वाचं आहे. यशोदा AI अभियान म्हटलं की 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. यशोदा AI अभियान याचं उद्दिष्ट काय, ठीक आहे. त्यानंतर हे कुठल्या संस्थेनं विकसित केलंय, तर राष्ट्रीय महिला आयोग आणि फ्युचर शिफ्ट लॅब्स. हे एक गोष्ट लक्षात घ्या, फॅक्च्युअल आहे. आणि याचं घोषवाक्य काय हे पण लक्षात घ्या. काय घोषवाक्य? यशोदा AI तुमची AI सखी. तर अशा प्रकारे यशोदा AI अभियान तुम्हाला लक्षात घ्यायचे. आणि उद्दिष्ट बघा, तर डिजिटल साक्षरता, ठीक आहे. त्यामध्ये महिलांना AI असेल, सायबर सुरक्षा, डिजिटल गोपनीय आणि सुरक्षित ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देणे, तर या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर डिजिटल दरी कमी करणे, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना. तर आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी शिकवणे. ओके, गुन्हेगारी रोखणे. तर हे उद्दिष्ट आहेत. येतं लक्षात? कळतंय काय होतं यशोदा AI अभियान? ठीक आहे, चला नेक्स्ट. यानंतर आहे AI प्लस कॅम्पस. AI प्लस कॅम्पस आहे बघा. हे जे आहे, हा जो उपक्रम आहे किंवा हे जे कॅम्पस विकसित करत आहे ते AICTE अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ही तीच संस्था आहे ज्याने 2025 मध्ये किंवा 2025 हे वर्ष AI इयर म्हणून या ठिकाणी घोषित केलं होतं. ओके, तर ते AI प्लस कॅम्पस विचारलं तर ही संस्था, या संस्थेनं ही संस्था ती कार्यक्रम राबवत आहे किंवा हे विकसित करत आहे. येतं लक्षात? हे बघा खाली मी दिले ते इयर ऑफ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2015 हे सुद्धा याच संस्थेने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. नेक्स्ट, त्यानंतर आहे सहाय्यक काय? 6AI म्हणजे काय? तर जो महाकुंभ झाला होता 2025 साठी लॉन्च करण्यात आलेले एक प्रगत बहुभाषिक AI चॅटबोट आहे. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 डिसेंबर 2024 रोजी याचे अनावरण केले. ओके, महाकुंभ साठी. याचा उद्देश काय होता, तर महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या करोडो भाविकांच्या मदतीसाठी एक मोफत 24/7 डिजिटल मार्गदर्शक म्हणून काम करते. ठीक आहे, बहुभाषिक पाठबळ आहे, म्हणजे खूप साऱ्या लँग्वेज मध्ये आपण त्यांना हे देऊन ऑर्डर्स देऊन विचारू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये लँग्वेज दिल्यात. ओके, तर हे एक आहे सहाय्यक 6AI. हे महाकुंभ साठी, महाकुंभ 2025चा जो महाकुंभ मेळा झाला त्यासाठी हे त्याचं अनावरण केलं होतं. एक चॅटबोट आहे. ओके, मल्टीमोडल लँग्वेज एक AI चॅटबोट आहे. नेक्स्ट, त्यानंतर आहे AI ऍक्शन समिट. आता यावरती प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे, तर फक्त आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या घेऊ. AI ऍक्शन समिट जी आहे 2025 ही आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक प्रशासनासाठी तिसरी मोठी शिखर परिषद. म्हणजे याच्यापूर्वी बघा, याच्यापूर्वी 2 शिखर परिषद झाल्या. 2023 मध्ये झाली ती ब्लेसली पार्क समिट UK मध्ये. ओके, 2023 मध्ये ब्लेसली पार्क समिट इथे झाली आणि 2024 मधील सेऊल समिट दक्षिण कोरियामध्ये सेऊल या ठिकाणी झाली. आणि ही जी होती AI ऍक्शन समिट यावरती प्रश्न येऊन गेलाय की आपण भारतासह या ठिकाणी फ्रान्सने सह अध्यक्षपद भूषवलं होतं. तर ही तिसरी परिषद होती जी झाली होती, ती AI ऍक्शन समिट 2025 ही तिसरी परिषद होती. तर यामध्ये पूर्वीच्या 2 झाल्या हे लक्षात घ्यायचंय. ओके, आणि आयोजन आणि सहभाग याच्यामध्ये बघा, त्याचा सहअध्यक्ष म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे सह अध्यक्षपद या ठिकाणी भूषवले होते. ओके, आता बाकी सहभागी 100पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधित्व, हजारो अधिक भागधारक वगैरे हे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ते थोडं वाचून घ्या. मुख्य संकल्पना काय होती, तर हे पिलर्स आहेत 5. तर हे आहे, तर टेक्निकल बाबीमध्ये जाऊ नका, फक्त लक्षात घ्या की फॅक्चर मध्ये काय ऍक्शन समिट ही जी झाली होती 2025 ही तिसरी होती. याच्यापूर्वी 2 AI ऍक्शन समिट झाल्यात, एक 2023 मध्ये आणि एक 2024 मध्ये. 2023 झाली होती ती ब्लेसली पार्क समिट UK आणि 2024 झाली होती ती सेऊल समिट दक्षिण कोरिया. येतं लक्षात? आणि ही तिसरी होती. नेक्स्ट, यानंतर आहे भारत जेन. काय आहे भारत जेन? हे काय आहे, तर भारत सरकारचा पहिला अधिकृत आणि स्वदेशी मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल आहे भारत जेन. ओके, भारताची भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जपण्यासाठी हे मॉडेल विशेषतः भारतीय भाषांसाठी विकसित करण्यात आले आहे. आणि ठीक आहे, तर हे भारत जेन लक्षात घ्या, भारत सरकारचा पहिला अधिकृत आणि स्वदेशी मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल उपक्रम म्हटलं की भारत जेन, हे लक्षात घ्या.
बाकी काही नाहीये, इतर लक्षात ठेवायचं आहे. ओके, बाकी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचून घ्या. नेक्स्ट, कृती, भारताचा पहिला एजंटिक एआय असिस्टंट. कृती जी आहे भारताचा पहिला एजंटिक एआय असिस्टंट. ठीक आहे, तर हे जे निर्माण करतं ते ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्या कृत्रिम नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, स्टार्टअप कंपनी आहे. त्यांनी 2025 मध्ये हे लॉन्च केलेलं आहे. ओके, आणि हे केवळ एक चॅटबोट नाही, तर ते वापरकर्त्यांच्या वतीने स्वतंत्रपणे कार्य करू शकते. उदाहरणार्थ कॅब बुक करणे, त्यानंतर जेवण ऑर्डर करणे किंवा बिल भरणे, असं काम कोण करतं? कृती नावाचं एक एजंट. ओके, जे आपण काम करतो, तर आपण असं या एजंट थ्रू काम करू, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचे. कृती नावाचं आहे ते भारताचा पहिला एजंटिक एआय असिस्टंट. तर ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांची कंपनी आहे, स्टार्टअप कंपनी कृत्रिम, या इन्स्टिट्यूटने या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. ओके, भाषा हे मराठीसह 13 भारतीय भाषांना सपोर्ट करते. ओके, उद्देश काय? तर भारतीय वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजा आणि स्थानिक सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. बघ, नेक्स्ट, त्यानंतर आहे महाक्राईम ओएस एआय. महाक्राईम ओएस एआय हे काय? तर महाराष्ट्र पोलीस दलाने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांचा तपास वेगवान करण्यासाठी लॉन्च केलेलं भारतातील पहिलं या ठिकाणी एआय आधारित व्यासपीठ आहे. येतं लक्षात? महाक्राईम ओएस एआय. ओके, आणि यामध्ये भागीदारी पाहिली तर महाराष्ट्र सरकारची विशेष संस्था मार्वेल असेल, महाराष्ट्र रिसर्च अँड विजिलन्स फॉर इन्हान्स्ड लॉ एन्फोर्समेंट, नंतर मायक्रोसॉफ्ट असेल, नंतर सायबर आय असेल, यांचं संयुक्त विद्यमाने हे विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणजे खूप या ठिकाणी 2-4 इन्स्टिट्यूटची महाराष्ट्र गव्हर्नमेंटसह ज्या 2-4 इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं ती भागीदारी आहे. ओके, फक्त इतकं लक्षात द्या ऑनलाईन मध्ये, तर भारतातील पहिलं या ठिकाणी म्हणजे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कुठलं प्लॅटफॉर्म आहे, तर ते कुठलं आहे? महाक्राईम ओएस एआय, आणि ते महाराष्ट्र पोलीस दलाने या ठिकाणी ते हे केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे, हे लक्षात घ्या. महाक्राईम ओएस एआय. ओके, नेक्स्ट, यानंतर आहे पढाई विथ एआय. पढाई विथ एआय हा उपक्रम आहे, हे जे आहे म्हणजे राजस्थान आणि काही ठिकाणी हिमाचल प्रदेशच्या भागात या ठिकाणी हे एक शैक्षणिक उपक्रम हा राबवला आहे. आणि याचा उद्देश काय? म्हणजे गणितासारख्या अवघड विषयांची भीती घालण्याची आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे निकाल सुधारण्यासाठी याचा वापर या ठिकाणी केला गेला आहे. पढाई विथ एआय हा कार्यक्रम आहे, एक राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी ते आपण लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट, त्यानंतर आहे सायबर गुन्हे रोखण्यासाठी एआयचा वापर. आता पाहिला आपण सायबर गुन्हे रोखण्यासाठी याचा वापर करणारा म्हणजे भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल, तर ते महाराष्ट्र आहे. ओके, महाराष्ट्र. आणि आपण जस्ट आता पाहिलं की महाक्राईम ओएस एआय नावाचं प्लॅटफॉर्म त्यांनी विकसित केलेलं आहे. तर इतकं आहे, इतकंच लक्षात ठेवायचं, हे फॅक्च्युअल आहे. ओके, नेक्स्ट, त्यानंतर आहे भारत बोधन एआय समिट परिषद. हे कॉन्क्लेव्ह आहे, एक समिट आहे, एक परिषद आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. ठीक आहे, भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह आहे, शिक्षण मंत्रालयाचं हे एक उपक्रम आहे. ठीक आहे, उद्दिष्ट काय? तर शालेय शिक्षणापासून उच्च संशोधनापर्यंत जे शिक्षण प्रणालीतील कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करणे याचा उद्देश आहे. ओके, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ते लॉन्च केले. ठीक आहे, नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत बोधन. आता हे जे भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह आहे ती झाली कुठे? नवी दिल्लीत झाली. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही कॉन्क्लेव्ह झाली. आणि या कॉन्क्लेव्ह मध्ये हा उपक्रम या ठिकाणी काय केलं? लॉन्च करण्यात आला. ओके, त्याच्यामध्ये नोडल संस्था म्हटलं तर एक IIT मद्रास एक आहे. ठीक आहे, येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय फॉर एज्युकेशन. ओके, द्वारे या इन्स्टिट्यूटद्वारे हे विकसित केले जात आहे. ठीक आहे, भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह. नेक्स्ट, त्यानंतर आहे ग्लोबल एआय वायब्रन्सी इंडेक्स. ग्लोबल एआय वायब्रन्सी इंडेक्स मला महत्वाचं वाटत नाही, पण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एआय इंडेक्स प्रकल्पांतर्गत हे जे आहे हा प्रसिद्ध करण्यात आला. आणि यामध्ये भारताने जागतिक स्तरावर 3रे स्थान मिळवले. ठीक आहे, भारताच्या यामध्ये किती? 3रं स्थान आहे. पहिलं कुठलं? पहिलं या ठिकाणी अमेरिका आहे. ग्लोबल एआय वायब्रन्सी इंडेक्स आहे, पहिलं अमेरिका आहे, आणि 2 नंबर चायना आहे. तर 3 नंबर भारताचा या ठिकाणी 3 नंबर आहे, लक्षात घ्यायचे. 3रा नंबर आहे भारताचा. ओके, इतकंच लक्षात घ्यायचे, बाकी काही लक्षात घ्यायची गरज नाही. नेक्स्ट, नंतर आहे एआय किरण. एआय किरण नावाचं उपक्रम आहे. ठीक आहे, त्याचा उद्देश आहे
AI फील्डमध्ये महिलांच्या नेतृत्वाला आणि सहभागाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे. ठीक आहे. 21 एप्रिल 2025 रोजी संयुक्त राष्ट्र जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण दिनानिमित्त हे या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं. 21 एप्रिल. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण दिनानिमित्त आणि मुख्य उद्दिष्ट आहे काय, तर महिला सक्षमीकरण असेल, लैंगिक असमानता दूर करणे, सर्वसमावेशक परिसंस्था. तर या गोष्टी यांचे उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत. बाकी काही लक्षात घ्यायची गरज नाहीये. AI किरण जे आहे म्हणजे महिलांच्या नेतृत्वाला आणि सहभागाला चालना देण्यासाठी AI फील्डमध्ये तर कुठलं उपक्रम चालू केलं असेल तर AI उपक्रम हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट त्यानंतर आहे भारत AI इम्पॅक्ट सिकर परिषद. आता ही 2026 ची परिषद आहे. हे मी डिटेलमध्ये न घेता काही ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत तर त्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ओके. आता ही झाली ती फेब्रुवारी 2026 मध्ये, 16 ते 20 फेब्रुवारी 2026. कुठे झाली? नवी दिल्लीतील भारत मंडप या ठिकाणी ही परिषद झाली, आयोजित करण्यात आली. ओके. आणि जी ग्लोबल साऊथ विकसनशील देश आहेत, ग्लोबल साऊथ मध्ये आपण पाहतो लॅटिन अमेरिका आहे, त्यानंतर आफ्रिका आहे, एशिया आहे, त्यानंतर भरपूर काही विकसित देश आहेत. ओके. 100+ देश आहेत ते. तर 100+ देश आहेत. ओके. ग्लोबल साऊथ मध्ये. तर यामध्ये आयोजित होणारी ही पहिलीच या ठिकाणी मोठी जागतिक AI शिखर परिषद ठरली. हे लक्षात घ्यायचंय. भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषद. ओके. हे सांगते आपल्याला. दुसरं काय त्याचा उद्देश काय, तर AIचं जे लोकशाहीकरण करणे आणि तंत्रज्ञान केवळ कॉर्पोरेट फायद्यासाठी नसून तो सामाजिक कल्याणासाठी वापरणे हे याचं एक उद्दिष्ट आहे. आणि ही जी परिषद आहे ती 3 मुख्य सूत्रांवरती आधारली होती. ती म्हणजे एक होतं 3P. 3P लक्षात घ्या. 3P म्हणजे काय, एक आहे पीपल, सेकंड आहे प्लॅनेट म्हणजे पृथ्वी, आणि तिसरी जी आहे ती आहे प्रोग्रेस. ठीक आहे. जे 3 P आहे हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. काय, लोक, पृथ्वी आणि प्रगत. जे 3 सूत्र आहेत 3 सूत्रावरती आधारित होती. ठीक आहे. आणि 7 चक्र वगैरे आहे. परिषदेने कामकाज 7 कार्यगटांद्वारे चालवले गेले, जे धोरण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करतात. खूप म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी घेतल्यात. AI ऍक्शन समिट जी AI इम्पॅक्ट समिट ती कुठे झाली? दिल्ली येथे झाली, भारत मंडपम. त्यानंतर विशेष पहिले आणखी सांगता येईल ग्लोबल साऊथ यामध्ये आयोजित होणारी ही पहिलीच या ठिकाणी मोठी जागतिक AI शिखर समिट ठरली. आणि त्यानंतर आणखी काय सांगता येईल, जी याची मुख्य सूत्र होती ती 3 मुख्य सूत्रांवर आधारित ही होती. पीपल, प्लॅनेट आणि प्रगत. तर मल्टी लाइनर क्वेश्चन आला तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट त्यानंतर आहे भारतातील पहिले AI. ओके. AI बेस्ड अंगणवाडी केंद्र. हे प्रश्न आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील वर्धा येथील भारतातील पहिलं AI शक्तीवर चालणारे अंगणवाडी हे केंद्र आहे. तर हा प्रश्न येऊन गेलाय. ओके. तर ही एक न्यूज नागपूर जिल्हा परिषदेच्या मिशन बाल भरारी या उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. ओके. नेक्स्ट त्यानंतर आहे UK, युनायटेड किंगडम. हा जो देश आहे त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेलं जी बाल लैंगिक अत्याचार सामग्री आहे ते बाळगणे हा फौजदारी गुन्हा ठरणारा जगातील पहिला देश ठरलाय. कुठला? युनायटेड किंगडम. ओके. पण इतकं लक्षात घ्या फक्त की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जी काही लैंगिक हे आहेत बाल लैंगिक सामग्री आहे, ठीक आहे, ती बाळगणे हा एक फौजदारी गुन्हा ठरणारा जगातील पहिला देश कुठला असेल तर तो युनायटेड किंगडम हे आहे. ते लक्षात घ्या. नेक्स्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या AIच्या न्यूज आहेत त्या सगळ्या न्यूज, ज्या इम्पॉर्टंट न्यूज मला असं वाटल्या की त्या 1000 पेजवरती आल्या तर कदाचित त्या रिव्हिजनला सोपं जाईल आणि तिथून प्रश्न कदाचित रिफ्लेक्ट होऊ शकतो. किंवा जर काही नवीन एखादी न्यूज आली AIची तर तुम्ही जर एक पेज केलं असेल तर या ठिकाणी तुम्ही ती न्यूज ऍड करू शकता जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. मला वाटलं की याची एक वेगळी कॅटेगरी करावी आणि डेफिनेटली रिव्हिजनला किंवा तुम्ही अभ्यास करताना त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये असंच एखादं काही करता येईल का, एक छोटी कॅटेगरी वगैरे करता येईल का जेणेकरून त्या कॅटेगरीमधूनच QIQ बघून QIQचं अनालिसिस करून एखादी अशी कॅटेगरी छोटी करता येईल का आणि त्यामधून एखादा प्रश्न त्या कॅटेगरीमधून प्रश्न रिफ्लेक्ट झाला पाहिजे या उद्देशानं मी पुढचं लेक्चर घेऊन येईल. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. ओके. चलो.